कोल्हापुरात वारे वसाहत इथल्या सुजल कांबळे आणि त्याच्या टोळीतील तरुणांनी डिसेंबर 2023 मध्ये शुक्रवार पेठेतील ओंकार पोवार याच्यावर महाविद्यालयीन वादातून सशस्त्र हल्ला केला होता। या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसात सुजल कांबळेसह तरुणांवर गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर सुजल कांबळे आणि ओंकार पोवार या टोळक्यात सोशल मीडियावर वॉर सुरू होतं। ओंकारसोबत सुमित कांबळे, आदित्य पाटील, पार्थ कळके, श्रावण नाईक, आशिष भाटकर आणि सादिक पीटर या तरुणांचं टोळकं, तर वारे वसाहतीतील सुजल कांबळे याच्यासोबत रोहित जाधव, राज खेडकर, संतोष कुदळे यासह अनेक तरुण कार्यरत होते। सोशल मीडियातून या दोन गटात टोकाचा संघर्ष सुरू झाला होता। इंस्टाग्रामवर वादग्रस्त रील बनवून टाकत एकमेकाला आव्हानं देण्याची भाषा केली जात होती। गुरुवारी दुपारी ओंकार पाटील आणि त्याच्या टोळक्यानं सुजलवर सशस्त्र हल्ला केला। या हल्ल्यात सुजलचा मृत्यू झाला। हल्ल्यानंतर ओंकार पोवार, आदित्य पाटील आणि आशिष भाटकर यांनी आपापल्या घरी जाऊन खुनातील रक्ताळलेले कपडे बदलून कळे इथं पलायन केलं, तर इतरांनी कोल्हापुरातच आसरा घेतला होता। सायंकाळी पोलिसांच्या तपासाची चक्र वेगानं फिरू लागली। त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी ओंकार पोवार, आदित्य पाटील आणि आशिष भाटकर यांना कळे इथून, तर पार्थ कळके, श्रावण नाईक, आशिष भाटकर, कोहिनूर शेख, सादिक जॉन पीटर या 5 जणांना कोल्हापुरातून अटक केली। तसंच या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय। त्यालाही ताब्यात घेण्यात आलंय। त्याच्याकडे पोलिसांनी सविस्तर चौकशी केल्यानंतर त्यांनी या खुनाची कबुली दिली आहे। आज अल्पवयीन वगळता इतर 8 संशयितांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जुना राजवाडा पोलीस अधिक तपास करतायत।